सर्वांना कसे आहात सर्वजण? झालं चहा वगैरे? चहा पाणी सर्व माझं पण झालं. बसले होते मी अशीच. काय असतं सांगू का, हल्लीच्या मुली किंवा सुना किंवा सर्व गोष्टी त्यांना समजतात, नाही की नाही? त्यांना काही सांगण्याची गरज नाही आहे, परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या सांगाव्या लागतात मोठ्या माणसाने, हो की नाही? आणि ते ऐकणं फार महत्त्वाचे असतं. काही क्षुल्लकच असतात, जास्त मोठ्या नसतात, परंतु अनुभवी लोक सांगतात ना, आई किंवा वडील किंवा सासू, तर त्या ऐकाव्या लागतात थोड्या प्रमाणात. त्या तुमच्या फायद्याच्याच असतात, ते काय आमच्या फायद्याच्या नसतात. तर त्याच्यापासून आम्हाला काय फायदा नसतो, किंवा सासूला सासऱ्याला किंवा नवऱ्याला किंवा घरातली जी करती बाई असते, वयाने मोठी असते, तिला तुमच्यापासून काही मिळवायचं नसतं किंवा तुमचं नुकसान पण करायचं नसतं. फक्त तिची एवढीच अपेक्षा असते की तुमचं ह्याच्यातून नुकसान होऊ नये आणि तुमचा फायदा व्हावा, नाही का? परंतु हल्लीच्या मुली काही ऐकायला तयारच नसतात. त्यांना आपण एखादी गोष्ट सांगितली की आता थंड वातावरण आहे, थंड वातावरणामध्ये फळांचा रस हे ते घ्यायचं नसतं, त्याने कफ होतो आणि कफ झाल्यामुळे खोकला होतो. तरी काही काही मुली ऐकत नाहीत आणि त्या मुद्दाम आपलं नुकसान करून घेतात. आमचं काय जातंय, जाणार तर तुमचाच पैसा आहे दवाखान्याला, होय की नाही? तुम्हालाच त्रास होतो आणि लेकरांना त्रास होतो. त्यामुळं मला सर्वांना एक सांगायचं आहे, जर कुणी तुम्हाला चांगल्या दोन गोष्टी सांगत असल्या ना, तर ऐका, होय की नाही? ऐकण्याने काय होणार आहे का तुमचं? नका देऊ ना. हां, आता हे आहे, काय म्हणतात ते, साथ आहे, ताप सर्दी खोकल्याची फार मोठ्या प्रमाणात साथ आहे. बघा ना, तुम्ही कुठल्या पण हॉस्पिटलमध्ये जा, सरकारी जा, बिगर सरकारी जा, पैशावाल्याच्या जा, तिथं भरपूर मुलं येतात. आता मी तुम्हाला ना एक थोड्या वेळाने एक व्हिडिओ टाकते, तुम्ही बघा. डॉक्टर शिरोळे डेक्कनला आणि कॅम्पमध्ये त्यांचे 2च क्लिनिक आहेत, मोठे आहेत ते डॉक्टर. तर आम्ही त्यांच्याकडे आमच्या नातीला घेऊन गेलो होतो. त्या दिवशी इतकी गर्दी होती की विचारायला नको, माहिती. तर असं आहे बघा, काही गोष्टी आपण स्वतःच्या मनाने, आता तुम्ही म्हणता ना आम्ही खूप शहाण्या, आम्ही खूप शिकलेल्या, आम्हाला सर्व ज्ञान, आम्हाला सर्व संपन्न ज्ञान आहे, तर तुम्ही त्या ज्ञानाचा वापर करा. म्हणजे तुम्हाला कोणी काही सांगणार पण नाही की नाही बाबा, मी तर म्हणाल की नाही बाबा, ते सर्व त्यांची काळजी घेतात आणि स्वतःची काळजी घेतात, 4 पैसे वाचवायचा प्रयत्न करतात आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतात. तर मी त्यांना हे करेल, शाबासकी देईल की नाही, खूप हुशार आहात तुम्ही, है की नाही? परंतु काही काही इतक्या मूर्ख असतात ना, स्वतःला फार शहाण्या समजतात, पण त्या गाढव असतात, अकलीने गाढव निघतात, माहिती का?